काय म्हणलं तुम्ही आता? विदाऊट शिक्षण आहे. मी शाळेत शिकलो नाही म्हणायला लागेल. आज माझे काही इंजिनियर काम करतात, आर्किटेक्ट काम करतात, त्या हिशोबाने प्रत्येक क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे, प्रत्येक धंद्यामध्ये काम केला. आपला काम भला आपण भला त्या हिशोबाने. पैसे आले तरच आपल्याला पुढे जाता येईल, तरच मार्केटमध्ये इज्जत येईल. पैसे नाही, डिग्री किती घेतली तुमच्या खिशात ठेवा, कोण विचारत नाही. कचऱ्यात पडलेले आहेत डिग्रीवाले, कोणी विचारत नाही. पैसा खिशात ठेवा, ऑटोमॅटिक न हे केल्याला तो पण जवळ येऊन राहणार आपल्या. आणि खिलार क्षेत्रातून ती गोष्ट घडवता येईल 100%. का नाही घडवता येईल? बारकाईने लक्ष दिला, व्यवस्थित अभ्यास केला गेला तर येणार. उत्पन्न पण आहे त्याच्यामधून. एखादा वलू जर 22 लाख रुपयाला गेला तर का नाही मिळणार? मिळतील ना, 100% जाणार त्याच्यामध्ये. सचिन भाऊ, या चॅनलची ओळख कशी झाली, कोणत्या गोष्टीमुळे झाली प्रॉपर? चॅनलची ओळख आता बोला तसं जर म्हणला तुम्ही तर बैलांच्या याच्यामधून, हौशेपोटी, बैलांच्या, गाईच्या हौशेपोटी, वासराच्या हौशेपोटी कसा आपल्याला शोध लागेल. आज कर्नाटकच्या त्या टोकाला आपल्याला जायचे ते जाता येणार नाही, तिथला एजंट पकडावा लागेल. एजंट कसा काय मिळणार? त्यासाठी आपली युट्यूब मार्फत कुठला कोण कसा कसा त्या पद्धतीने मग पुढे जाता नाही. त्याच्यातून पण आपण आता जवळजवळ कर्नाटक ते सोलापूर माझ्या याच्यामधून मी 80 ओलू बघितले असतील. किती? 80 मधून. त्याच्यातून पण कुठल्या ओलूची कुठली कशी करतात, त्याच्यातून 1-2 ओलू माझ्या परफेक्ट नजरेत राहिली. तांडूरचा राजा आणि सिद्धापूरचा कोकाटुंजा. मंडळी, चर्चा घेत असताना सचिन भाऊंशी मी डबल प्रश्न विचारलेला लक्षात ठेवा. मला समजलेला आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी डबल वेळा त्यांच्याकडून उत्तर विचारून घेतलेलं लक्षात ठेवा. आणि जे शिकवल्यानंतर सुद्धा किंवा शिकलेल्यांना सुद्धा किंवा ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे किंवा जे खास नावासाठी करतायत, तर त्यांच्याकडून आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही, जे आपल्याला शिकायचं ते मिळत नाही. तर ते आज सचिन भाऊकडून आपल्याला शिकायला मिळाले, अनुभवायला मिळाले. आणि आज या चॅनलच्या माध्यमातून की आज शेतकऱ्यांची लेकरं ही क्रिकेटच्या पाठीमागं न जाता तर त्यांनी खिलार संगोपनाच्या पाठीमागं जावं, असं त्यांचा संदेश. 100%. तर खिलारच्या पाठीमागे गेलात तर तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळू शकता, घरच्यांना सांभाळू शकता, एक तुमची ओळख होऊ शकते. तुमचं वासूर तयार झालं तर आज अगणित रुपयाला विकू शकतो. कालवड झाली तर त्या कालवडीला किंवा त्या गाईला सुद्धा मार्केटच्या पद्धतीने आयुष्यभर बरंच बॅटीच धरायला राहील. कोण पोरगी पण देणार नाही, कोण विचारणार पण नाही क्रिकेटर बोलला का. तुझं उत्पन्न तर सोसत नाही तर काय तू करणार आहेस? सचिन भाऊ, तुम्ही भयानक अनुभव घेतलाय. क्रिकेटची हाऊस आहे मला. मी पण स्वतः क्रिकेट खेळायचो नाही असं नाही आहे. बॉलिंग टाकतो, बॅटिंग करतो, असा पण नाही काय. स्वतः अनुभव घेतला. पण लाईफ नाही तर तिथे कशासाठी जखमाऱ्या करा आपण. किती वर्ष तुम्ही ते केलं क्रिकेटचं काम? लहानपणी आपण 10वी झाल्यानंतर जायचो खेळायला, हे ते करायचो. पण त्याच्यामधून पण विचार पकडला आपण. गावातून लोक बाहेर शिकायला गेले, त्यांची मुलं शिकून ते हे करणार. मग त्यावेळी आपण काय करणार? आपण विदाऊट शिक्षण आहे. मग आपल्याला पण धंद्याचा काहीतरी सोर्स उचलायला पाहिजे. यांच्या मागे लागून जमणार नाही आपल्याला. क्रिकेट हा कोणता इंग्रजांचा खेळ आला होता टाइमपास म्हणून, आपला खेळ नव्हता. खरं बघा ना, किती वर्षानंतर हा अनुभव आला तुम्हाला क्रिकेट मधून? 10वी झाल्यानंतर 2-3 वर्षाला कम्प्लीट. तर आपल्याला पैशाची गरज आहे, कोणी पैसे देणार नाही आपल्याला. गाडी घ्यायचा बोलला तरी कोण आपल्याला गाडी देणार नाही. दुसऱ्याची मागण्यापेक्षा आपण कधी मालक होणार? हे हेतूने आपण पुढे मार्केटमध्ये व्यवहार चांगला ठेवून पुढे आपण चाललो. मग जर मार्केटमध्ये जायचं असलं तर पहिला आपल्याला व्यवहार असते तो चांगला पाहिजे, तर पुढे जाता येईल आपल्याला. आपल्याला उचलून कोण पण घेईल. व्यवहार चांगला राहिला, इमानदारी राहिली तर उचलून घेणारी पण आहेत काही आपल्या मग पैसे लावणारी. त्या क्षेत्रातून आपल्याला पुढे जायचं आहे. मेन म्हणजे सचिन भाऊ, जनरल व्यवहारच जर चांगला नाही राहिला आपला मार्केटमध्ये, कोण विचारतो? कुत्रा नाही विचारणार आपल्याला. मेन पॉइंट सर्वात जर जास्त चालले असेल, आज 4 राज्यांच्यात मी काम केली आणि 4 राज्यांच्यात माझं चांगला म्हणजे चांगली मोठी लोक आहेत, ऑफिसर आहेत. कर्नाटकमध्ये पण आहेत, बल्लारी, हॉस्पिटल, त्या पट्ट्याला पण मी काम केलंय माईनवरती. आज UP-MP मध्ये तिकडे ग्वाल्हेरला माधवराव शिंदे यांच्या त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण आपण कामं केली. झाशीमध्ये म्हणजे अशी चांगल्या ठिकाणी चांगली लोक पण आहेत का जे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात धंद्यामध्ये. आज त्याच लोकांच्या याच्यामध्ये कंस्ट्रक्शन लाईन उठून डेव्हलपर मध्ये मला आणण्यात येईल.
त्यांनी आणलं. त्याच लोकांनी आणला. का ती लाईन सोडा, तुम्ही थोडे पैसे लावा, आमच्या मागे डेव्हलपला चालू करा. आणि आज मी करोड रुपयाचा माझा 34,80,00,000ची माझी आज साईट आहे आदईमध्ये स्वतःची, विदाऊट काय शिक्षण. होतं? याच्या आधी माझा डंपरचा धंदा होता, सप्लायचा धंदा होता. ते सगळं बंद करून आज मी या लाईन मध्ये मला आणला जाईल. आणि एका वर्षात मी खूप मोठा, म्हणजे माझा मी टार्गेट मध्ये राहणार आहे. आता स्वप्न पुरे होतील जे जे आहेत ते माझं. आणि स्वप्न पूर्ण करत असताना किंवा ते 34 कोटीचा तुम्ही आज मालक आहे. 34,80,00,000चा प्रोजेक्ट आहे माझा. 34,80,00,000चा तुमचा प्रोजेक्ट आहे. हा, मग तिकडं काम करत असताना सुद्धा तुम्हाला हा छंद आहे, सगळा छंद आहे. आणि हा छंद तुम्हाला एक समाजात वेगळ्या पद्धतीवर किंवा वेगळ्या स्थानावर ठेवतो, घेतो, हे पण जाणवलं. त्याच्या पुढं म्हणजे सगळा पैसा कसं आहे? आपल्याला उत्पन्नच नसेल तर तुम्ही कुठला शोध करणार आहात? मेन पहिला उत्पन्नाचा शोध. इमानदारी मार्केटमध्ये राहणं महत्वाचं आहे. धंदावाल्याला, नोकरीवाल्याला काय घेणे देणे नसतं. तो पाया खालचा बघतोय, त्याला पुढच्याची गरज नाही पडली तुमची. त्याला माहिती माझी डिग्री आहे, माझ्या पोटापुरतं मी करते, बाकीचा मागणा कोण आला काय केला. मग रिटायर झाल्यानंतर तो येऊन शेताच्या बांधावर बसलेला असते, त्यावेळी कोण त्याला विचारत नसते. हे कोरोनामध्ये अनुभव घेतलाय आम्ही. नक्की कोरोनामध्ये अनुभव घेतलाय, स्वतः अनुभव घेतलाय. जे जे गेलं होतं बाहेर ते जमिनी विकून जिथे जिथे जाऊन बसत होते गप. हा अनुभव मुंबई मधला आहे. तुमच्या तिकडचा असेल नसेल माहिती नाही, पण आमच्या इथला अनुभव आलाय. ते शेताच्या बांधांच्यावर जाऊन बसत होते झाडाखाली. आता हा जो नाद आहे, याच्यातून व्यवसाय किंवा याच्यातून काही इन्कम, या गोष्टीतून शोक म्हणून आणि पुण्य म्हणून, का त्याच्या मुखी लागल्यानंतर माणसाला घालण्यापेक्षा त्याला खाना घालायचा. आज 20 ते 25 रुपये माझा खर्च आहे 3 ढोरांच्यासाठी. त्यांना फेरे टाकणं, व्यायाम देणं, प्लस त्यांना खाण्यासहित. म्हणजे एका आठवड्याला 1500 रुपये एका गाडीला भाडा पकडला तर 4 वेळेला नेला तर किती झाले? 6,000 रुपये तर झाले उघडे. प्लस शर्तीला जाईल तो भाग वेगळा झाला, प्लस त्याला 10-12 हजाराचा खाना आहे. आणि आलतू फालतू खाना पण नाही आपण टाकत. 4-5 प्रकारचा त्यांना खाना आहे. सातू, हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, मक्का, पेंड. हे तुम्हाला कोणी सांगितलं की जो खर्च करायचा तो यांना करायचा, आपण किलरला किंवा त्यांच्या मुखात घालायचा? कसं आपण जे बघतो, आम्हा पैसे ओले आहेत, ते माणसाला खायला नाही घालतात, ते जनावराला गोशालेमध्ये नेऊन देतात. आपल्या पण हातून काहीतरी त्यांना जर लागला तर पुण्यच म्हणायला लागेल ना. आणि ती गोष्ट आपल्या अंगणात घडावी हीच आपली इच्छा आहे जास्त. तर तो पण आशा करतं काहीतरी. पुन्हा मी तुम्हाला सांगतो रिवर्स मध्ये, का तो पण देवा का काहीतरी आशा करते, आपल्या मालकाला काहीतरी मिळावं किंवा मालकाला सुखी राहावं. तर ते आल्यापासून आपल्याला मायनस नाहीच झालेलो, आपण प्लस मध्ये जाऊ. या गोष्टीची जाणीव, या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आपण समजून घ्यायला पाहिजे. सचिन भाऊ काम करत असताना किंवा तिकडे कन्स्ट्रक्शन लाईन सांभाळत असताना किंवा हा नाद जपत असताना आज कोणाकोणाची तुम्हाला मदत? माझी लक्ष्मी मिसेस, माझ्या मुली, माझी आई पूर्णपणे साथ. मला बघण्याची पण गरज लागत नाही. माझ्या बायको कुणा बैलांना का मी बाहेर गेले खायला टाकलाय का नाही, का त्यांना काय करायचे का धुवायचे, त्यांना मला बघायची पण गरज नाही काहीच. आणि ते कुणाला हात पण लावून देत नाही, पण तो त्यांना काय करत नाही. नशिबान म्हणजे ते कुठेतरी आपलं स्टार, कुठेतरी हे ते आपलं मिळता जुलता आहे का, त्यांना आपण घालतो त्याची त्यांना जाण आहे. त्या हिशोबाने माणसाला किती दारू पाजान देईल, किती खायला घाला, तो तितक्या पुरताची. थोडा त्याला कमी पडला तर तो का म्हणते जायला जाऊ दे मोडते, त्या मग काय लागत. आपण शहरी क्षेत्रात ऐकून होतो, एखादी गोष्ट सांभाळायची असेल तर त्याच्या पाठीमागे समाजातली 4 पोरं, समाजातली 4 माणसं येत असतात. काय गरज नाही हो, काय गरज नाही. घरातून जर आपल्याला सपोर्ट असेल, हे असेल, आणि आपण जर दिलेली त्याला वागणूक असेल. आज तो बैल मांडायला जर शर्तीमध्ये खाली जर नेला, त्याला एकदा फिरवल्यानंतर मी प्रत्येक वेळी बघते, आणि लई लोकांनी त्याला बघितला मांडाच्या टायमाला का 10-10, 5-5 जण लागतात मागं पुढं. तो जाऊन स्वतः उभा राहते शांतपणे, तो हलणार पण नाही. मग खाली नेल्यानंतर अशा किती गोष्टी तुम्हाला जाणवल्या समाजातून? त्याच्यामुळे त्याला माझी विकायची पण इच्छा, आम्ही त्याचं मनातूनच काढून टाकला की एखाद्याला आपण नाही, आपली कॅपॅसिटी झाली ना त्या दिवशी पलत नाही, तर त्याला गोशालेमध्ये देऊन देऊ, पण त्याला आमरण, पण त्याला विकणं किंवा हे करणं तो डोक्यामध्ये ठेवलाच नाही आम्ही.
तो अजून अंडो आहे. आंडोळी 6 वर्षाचा आहे आता तो, कर्जात लागला. त्याला खाली न्यायला माणसं का लागत असतात? धरून धरून न्यायला लागतं ना त्याला हा. त्यावेळी झोपण्यासाठी. याला का नाही लागणार माणसं? याला 2 माणसं असले तरी जमतात, तो राहतो बरोबर उभा पकडासाठी सोडाच्या टायमाला. एकदम छान आहे तो. मी त्याला वलन त्या पद्धतीचा आम्ही ठेवलाय, आणि त्यावेळी त्याला ते समजतं का आपल्याला हे करायचे, नाहीतर मग त्याला दावणीवरती तो मारणार हे करणार असं आहे. पण त्यावेळी तो काहीच करायला लावणार नाही, एवढं छान आहे तो. ज्या वेळेला फाटीला सोडतो, आता तुम्ही त्या गोष्टीवर आलात, शहरी क्षेत्रातल्या 1-2 गोष्टीवर आपण चर्चा करूया. ड्रायव्हरची जी संकल्पना असते, म्हणजे तो आता बैल हाकायचा आहे तुम्हाला, म्हणजे फाटीला पळवायचं किंवा ट्रेनिंग द्यायचं आहे, यासाठी ड्रायव्हर असा एखादा फिक्स असावा का, तो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असावा? एखादा फिक्स पण पाहिजे, आणि एखाद्या वेळी तो जर फिक्स नसला, आलाच नाही, कधी हे नाही केलं, तर त्याच्यासाठी आपल्याला ती पण तयारी दुसऱ्या ड्रायव्हरची ठेवून द्यायला पाहिजे, कारण त्याच्यावरती पण थांबून जमणार नाही आपण. प्रत्येकाची टॅग अकलण्याची वेगवेगळी असते गाडी चालवण्याची. एखादा ड्रायव्हर फिक्स ठेवण्याचा फायदा काय काय असू शकतो? त्याच्या हातामध्ये त्याला अनुभव आलेला असं, बैल कुठल्या पद्धतीने कुठं उठवायचा, काय करायचा, कुठं लटक काय बैल पलता पलता कुठेशी कमजोर होते, त्यावेळी काय करायला पाहिजे, तो एखाद्याला अनुभव आलेला असते. त्याच्यामध्ये नवीन याला नाही जमत, काही त्याला समजत नाही काही. आणि एखादा नवीन ड्रायव्हर बदलायचा फक्त वेळेनुसार आहे, मग पर्याय नाही, पर्याय म्हणून म्हणजे वेळेला जर तो ड्रायव्हर आपला नाही आला तर मग त्याला तो टाकण्याचे ना, आपल्याला उभा तर ठेवू शकत नाही त्या दिवशी आपण गाडी जर न्यायची बोलल्यानंतर. पण जुन्या ड्रायव्हरचं त्या बैलाचं नातं जडलेलं असतं ना. हा, नातं जडलेलं असू शकतं का असं? होते 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 100%. एखादा बैल पाठीला हात लावून पळते, एखादा बैल शेपटीला हात टाकल्यानंतर पळते, एखादा बैल शेपटीच्या वरती जर धरला तर तो बॅटकासारख्या उड्या मारतो. मग जी पातलपणा शेपटीची खालची जी आहे त्याच्या वरती जर धरला तर तो बॅटकासारखा उडतो, मग कधी कधी बेडूक उड्या मारते, आणि खाली धरला तर तो ताण करून पळतोय. तुम्हाला जो आता अनुभव आलाय किंवा तुम्ही त्याची जी आताची एक रेस गेली आमची गेली, ते थोडक्यात गेले, गाडी टॉपची होती, पण ती नंतर आमच्या लक्षात आलं का त्यांनी शेपटीला कुठं हात टाकला, त्याच्यामुळे बैल दबून पळाला. हा पक्का 100% आम्ही ते व्हिडिओ काढल्यानंतर अनुभव आला का बैल त्यांनी सुट्टीला कुठेशी हात टाकला होता, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झालाय तो. त्यावेळेस तुम्हाला समजलं का तो ड्रायव्हर त्याचाच पाहिजे होता? तोच प्रॉब्लेम झाला, ड्रायव्हर पण त्याला अनुभव अंदाज नाही आला त्याचा, त्याच्यामुळे गोंधळ झाला तो. मग त्या गोष्टी सांगून जमणार नाहीत का? एखादा नवीन ड्रायव्हर आला समजा, त्याला सांगून द्यायचं का बाबा, त्याला सांगून जमणार नाही? सांगून जमेल, त्याला सांगता येईल आपल्याला का बाबा असं नाही, असा करतो, त्यावेळी तो पिकअप पकडेल, तिथं धरू नको. म्हणजे हे छोटे हे पण गोष्टी महत्वाच्या आहेत का? पूर्णपणे बारकाईने लक्ष देणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. समजा आता ते शहरी क्षेत्रामध्ये किंवा त्या मैदानात प्रत्येक गोष्ट जरा थोडं मला सविस्तर सांगा, की प्रत्येकाचा खरंच सहभाग महत्वाचा आहे किंवा ती गोष्ट घडलीच पाहिजे बैल 1 नंबर येण्यासाठी? बैल लाखाचा आणा तर कोटीचा आणून त्याला व्यायाम देणं पण महत्वाचं आहे. पहिली गोष्ट. त्याला बैल टाकण्याची क्षमता पण पाहिजे खिच्यामध्ये. दुसरी गोष्ट मेन म्हणजे, नाही तर नुसतं ऑनलाईन बांधून ठेवला त्याचा काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा वरचढ बैल टाकायला पाहिजे त्याला, फिरायला याला त्याला, तरच पुढे जाता येईल. कोटीचा आणला ना त्याला लाखाच्या बैलाने हरवलं, काय किंमत राहिली त्याची? जागा तिथंच निघाला आली ना पुन्हा. कोटीचा बैल विकत आणला आणि 1000 रुपयाच्या बैलाने त्याला जर हरवला, व्यायाम नसता हे नसताना, तर किंमत काय राहिली? शून्य झाली ना त्याची. तो पण विचार करणं गरजेचं आहे. मग आणि तिसरा भाग ड्रायव्हरचा पण महत्वाचा आहे ना त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर ते कमिटीचं नियोजन. हो 100%. पब्लिकसाठी बॅरेज उभा करणे. तर म्हणजे ह्या झाल्या गोष्टी जनरली. तर आता बक्षिसाच्या स्वरूपात काय असावं शहरी क्षेत्रामध्ये नेमकं? आता मुंबईसाठी जो चाललाय ना प्रकार, हा चुकीचा आहे एकदम. बालद्या अंड जे ठेवतात ना, हे चुकीचा प्रकार आहे. 5 बालद्या 10 बालद्या, ते बोकड समजा कधी झाला, जिंकली एखाद्याची, तर मजा म्हणून ग्रुपमध्ये आपली पोरं असतात, चला मोठा झाला त्याला कटिंग करून खाता येईल, पार्टी म्हणून एन्जॉय बोकडाचा, तो प्रकार एक ठीक आहे. पण बालद्या अंडा ना मुंबईमध्ये प्रत्यक्ष बंद करायला पाहिजे. ते या अंड बालद्या कोण नेणार हो? त्या कुठे घेऊन जायचा? कधी वाटलं तुम्हाला? हा, 200 ग्रामची बालदी ती 250 ग्रामची, तिला गंज लागणार. हे चुकीचा काम आहे सगळा. त्याच्या बदली चांगला ट्रॉफी ठेवा किंवा कुठली फॅन ठेवा किंवा हे ठेवा, ती जेणेकरून ती वस्तू वापरायला भेटेल त्याच रेटची, ती ठेवा तुम्ही.
ह्या बादल्याच का ठेवल्या त्यात तुम्ही कधी प्रश्न निर्माण केला नाही? अजून कोणी निर्माणच केला नाही मुंबईमध्ये. मग ते नेऊन केले काय असताना करताय? केले असता तर 100% बंद झाले असता. नक्की 100% बंद झाले असता. बालद्या नेऊन करायचं काय काय मस्त मोठी टाकायची ना त्या बालद्या. मग तुमच्या तर मनात प्रश्न आलाय? 100% आलाय म्हणून मी डायरेक्ट बोललो. काही ठेवणाऱ्याला पण अक्कल नाही. खिलार शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये बोललात. हा. असं मैदानात किंवा वास्तव कधी बोलायला मिळालं होतं का? नाही मी बोलत पण नाही, कारण का मूर्खांच्या मागे लागण्याचा अर्थच नाही काही. मूर्खच समजायला लागतील ना. हे कधीपासून तुम्हाला समजलं की बादली नको आहे? तुम्ही बालद्या एक वेळ जिंकले 2 बालद्या आणल्या, दुसऱ्या वेळी जिंकले 2 बालद्या आल्या, 5-5 बालद्या आणून करायच्या काय? पुन्हा ते भांगारवाल्याला विकायच्या. तुम्ही किती आणल्या बादल्या? झाले असतील 10-20 बालद्या झाले असतील आपल्याकडे. कशाला काय करता? काय करणार, ते तसेच सोडून चालल्यात. उपयोग काय? ते बांधल्यात ते तशी. आमच्या पोरा आणल्या त्यांच्या पण तशाच पडल्यात शेड मध्ये. शेडमध्ये. काय उपयोग आहे त्याचा? काय किंमत आहे बादलीची? ती मिळते 100 रुपयाला आणि विकतात 500 रुपयाला मैदानामध्ये. मग त्याच्या बदली मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या ठेवा तुम्ही. ते एक शो म्हणून शोकेस प्रमाण कमी आहे. ट्रॉफीचं प्रमाण कमी आहे. त्याच प्रकारचा एखाद्याने चांगल्या क्वालिटीचा 500 रुपयाचा खाद्याची बॅग ठेवा. हा, त्याचप्रमाणे पॅकेजमध्ये त्याच किलोची बॅग बनवा ना. बॅगा 4-5 प्रकारचा खाद्य ठेवा. ते काय जमणार नाही. आर्थिक स्वरूपात जर बक्षीस दिलं तर? आर्थिक स्वरूपात दिलं तरी पण चांगला आहे. पण त्याची एक खून म्हणून एक बालदी आहे ते ठेवली जाते, तर त्याच्या बदली ते हे ठेवायला पाहिजे, खाद्य वगैरे ठेवायला पाहिजे. हे कधीपासून परत आहे? तुम्ही कधी विचार केला? वडिलांच्या पासून, आजा पंजापासून. आणि मुंबईमध्ये शोक म्हणून नाही, आजच्या कंडिशनला चालला. बर. हा जुगार म्हणून चाललेला आहे शर्तीचा काम. शोक म्हणून जे कमी पैशांचे खेळतात ते शोक म्हणून आहे, आणि गोंड्यावरती याच्यावरती ते जुगार म्हणून आहे. प्रत्यक्ष लाखांनी जे खेळतात ना, हे जुगार म्हणून चाललेला आहे सगळा. सट्टे बाजार सगळा. तुमचं म्हणणं आहे की हे भांड्याच्या ठिकाणी चारा म्हणा आर्थिक स्वरूपात दिलेलं चांगलं, चांगलं ट्रॉफी स्वरूपात दिलेलं चांगलं. 100%. ही सध्या आता कुठं दुर्मिळ ठिकाणी पण घडत नाही का? नाही, कुठंच नाही घडत. कुठंच नाही. आता कारण सातारा भागामध्ये ट्रॉफी आहे, ठीक आहे, समजा ढाली आहेत तो ठीक आहे, समजा गाड्या. आणि 1 नंबर आता तर काढलंय फॉर्च्युनर हे ते असा, त्याच्यामुळे जास्त डिमांड. हे जे काढले जे चालले ना मोठे मोठे बक्षीस गाड्या वगैरे येते सगळ्या, हे बैलासाठी गोवंशासाठी चांगलं आहे. जेणेकरून तिथं आकर्षक माणूस होऊन त्याला सांभाळणी होईल त्याची. हे जास्त कोणत्या भागात चालू आहे मोठी बक्षीस काढणं? कराड, सातारा, पुण्यामध्येच. त्यांना मानायला पाहिजे. खरोखर मानायला पाहिजे. काय योग्य ते चालू आहे. आता आमच्या इथे गाड्या ठेवतात मुंबईमध्ये, पण आम्ही आमच्याकडून त्याचे पैसे डबल नाही घेतात ना. त्याची हिंद काय ठेवला मागं, आमदार केसरी ठेवली. पुन्हा त्याच्यामध्ये काय 2-3 प्रकारच्या केसरी असे ठेवल्या केल्या. 2 व्हीलर होत्या, हे होत्या. पण तुम्ही काय फुका 1000 रुपयाचे डिपॉझिट वर दिलेत का? ते काय 5000चे डिपॉझिट वर दिल्यात? त्याची डबलनी त्याची किंमत घेतली ना आमच्याकडून. म्हणजे असं पण घडतंय, लक्षात आलं तुमच्या? हा, ज्यावेळी केसरी तुम्ही ठेवता, केसरी ठेवता तुम्ही 1 नंबर 2 नंबरची, मग केसरीला डिपॉझिट कमी ठेवा ना, गाडी देऊन बघा ना तुम्ही. मग ती केसरी समजायची आपण, ती केसरी समजायला लागेल ना तुम्ही. आमदार केसरी ठेवली, कोण म्हणतं सरपंच केसरी, कोण म्हणतं काय, कुठली पण केसरी आहे. केसरी कशाला बोलतो? इस्त्री आहे, केसरी नाही. कपड्याची इस्त्री झाली. आपण मग गाडी विकत आणून घेऊ शकतो आपण. तुम्ही डिपॉझिट घेता ना त्याची तेवढी, याची 50,000 त्याची 50,000, आणि गाडी असते 60,000 रुपयाची. तर त्याच्यावरती तुम्ही ठेवणारे लाख रुपये कमवता ना. ह्या घटना तुम्ही वास्तव अनुभवले त्या? घेतले ना 2 वर्षामध्ये, आता बघितलं ना आम्ही. म्हणून तुम्ही बोललो ना आता हे. मग डिपॉझिट का कमी नाही करत तुम्ही त्याचा? म्हणजे त्यावेळी तिथं कोण जाणार खेळायला? ज्याच्या खिशात पैसा आहे तोच जाणार त्या केसरीला. सर्वसाधारण नाही ना खेळता येणार. सर्वसामान्यांना तिथं जागा मिळणार नाही मिळणार, नाहीच मिळत ना. गरीबाला कुठे मिळते जागा? मग तुम्ही केसरी ठेवता त्यावेळी तुम्ही त्याची बक्षीस पण ठेवणार. सर्वात भारी काम म्हणजे बोलला ना तर नाशिक भागातला जो मैदान चालू आहे, नाशिक टेगाव नगर या पट्ट्यातला आहे ना, सर्वात 1 नंबर. मानाने टॉपची गाडी बोलवली जाते, पुकारली जाते. सायकल आहे तिच्यावरती, कुणाला ज्याला लावायचे त्यांनी लावू शकता तुम्ही. डिपॉझिट 3000 रुपये असते, किंवा सायकल असतं बक्षीस, किंवा 2 व्हीलर. चांगला आहे ना तो नाशिक भागामध्ये. हा, डिपॉझिट नाही, 1000-1500 रुपये डिपॉझिट.
मानाने बोलवली जाते टॉपची गाडी तिथं, आणि ज्याला कुठला खेळायचे त्यांनी खेळायचा त्यांच्याशी. मग माणूस त्यावेळी विचार करतो का आपली बैला तेवढी पलतील का त्याच्याशी खेळायला, नाही, मग आपण नाही जायचा तिथे. जरी सर्वसाधारण बारीक माणूस आहे तो विचार केला जातो तिथे. सचिन भाऊ, ही जी गोष्ट आहे आता, हे जे काय असं घडतंय, हे सुद्धा कुठंतरी हे काम असं थांबायला पाहिजे, थांबायला पाहिजे, थांबायला पाहिजे, 100% थांबायला या पाहिजे. गोष्टीमुळे हे क्षेत्राला सुद्धा थोडा थोडा ब्रेक येतोय असं वाटतंय कधी? यायला पाहिजे, येत नाही, यायला पाहिजे ब्रेक. या गोष्टी नाही यायला पाहिजे, हा, ब्रेक यायला पाहिजे. आणि या गोष्टी अशाच राहिल्या समजा काय तर उपयोग आहे? वाढ ब्रेक येईल ना. हा धंदा चालू झाला हो. मुंबईमध्ये शर्यत क्षेत्र म्हणजे हा धंदा चालू झाला. जर खरोखर तुम्ही मनोरंजनासाठी करता, प्रेक्षकांच्या बघण्यासाठी करता, मग कुठल्या पद्धतीत करायला पाहिजे? तुम्ही मोठी मोठी बक्षीस ठेवा आणि डिपॉझिट कमी ठेवा, आणि ज्याला नाव चढवायचे त्यांनी त्याच्यावर फिरवा नाव. मग प्रत्येक जण त्याचा विचार केला जाईल. आज खिच्यातूनच आपले पैसे ठेवायचे आणि त्याला हे करायचा, हा कुठला हिशोब आला? आणि त्याला सांगतात का आमदार केसरी केली आम्ही, म्हणजे केसरी वास्तव सर्वसामान्यासाठी केसरी नाही केली, काशी केली. खर्चापेक्षा बक्षिसाचाच खर्च जास्त आहे. तो बक्षिसाचा पैसे आपणच द्यायचे तिथं, पुन्हा डिपॉझिट भरायची त्याची. गाडी 50,000ची येते, तिला तिथे 60,000 रुपये भरायचे. मग तुम्ही काही विकत आणू शकत नाही गाडी. जो कष्टाने जी कमवलेली असते कुठली वस्तू किंवा हे, ते कराड, सातारा, पुणे भागात आहेत, नाशिक भागात आहेत. हे ओरिजिनल खेळ आहे. मुंबई मधलं ओरिजिनल खेळच नाही म्हणायला लागेल तो, का तर तुम्ही गाडी ठेवता आणि त्याचं तेवढं डिपॉझिट घेता ना समोरची, आणि मग जी पळणारी गाडी तीच तिथे खेळायला जाणार. याच्यावर तर कधीच कोणी आजू लक्षात आला नाही काय त्यांच्या. फक्त नुसती मुलाखत घेतात, चालले युट्यूब चाललाय. ज्यांना योग्य करायचंय, योग्य मार्ग पकडायचा आहे, योग्य ऐकायचं आणि सत्यता आज सांभाळायची असेल तर आज सचिन भाऊंसारख्या व्यक्तिमत्वाची मुलाखत ऐकायला विसरू नका, चर्चा ऐकायला विसरू नका, अनुभवायला विसरू नका. कारण आज खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनलचं एक वाक्य आहे, अधिक माहितीसाठी सरळ पद्धतीची भेट. जसं आज सचिन भाऊ यांच्यामध्ये, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या चर्चेतून मला एक वेगळं व्यक्तिमत्व दिसलं, आणि ते व्यक्तिमत्व मला आज सरळ पद्धतीनं, सरळ प्रश्नातून, सरळ उत्तरातून, एक स्थिर पद्धतीनं आज तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं होतं. म्हणून आज मी मुंबई एरियामध्ये आलो, आणि त्या व्यक्तिमत्वाकडून कळलं जे सत्यानं व्यक्तिमत्व वागतंय, जे आज त्याच्यामध्ये पोहून त्यातला अनुभव घेऊन आज आपल्याला सांगत आहे. तर आज आपल्या आयुष्यातला वेळ आणि खर्च वाचल्याशिवाय राहणार नाही. आज भरपूर काय बघितलं, त्यांनी सिद्धापूर खान पसंत केली, हे मला इथं आल्यानंतर सविस्तर समजलं. मला काय वाटलं की मीडियाच्या पाठीमागे लागून सिद्धापूर खान घेतली आहे का काय, तर आज मी त्यांना सविस्तर येऊन विचारलं, तर मीडियाच्या पाठीमागे न लागता, पण मुंबईमध्ये, की मुंबईच्या एरियामध्ये आज त्यांनी स्वतः अभ्यास केला, आपल्याला काय पाहिजे. त्यानंतर त्यांना बरेच शहरी क्षेत्रातले मुद्दे विचारले, बक्षिसाच्या बाबतीत विचारलं, कमिटीच्या बाबतीत विचारलं. तर आज बऱ्याच लाखो व्यक्तिमत्वामधून सडेतोड बोलणारं असं व्यक्तिमत्व दुर्मिळ सापडतंय. आणि खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनलचं नशीब आहे की आज बदल घडवण्यासाठी किंवा आज आपल्या आयुष्यातला खर्च वाचवण्यासाठी, मुंबई ठिकाणी आणि श्रम वाचवण्यासाठी, तुमचा पैसा वाचवण्यासाठी आज योग्य वेळी योग्य निर्णय घेता यावा. आणि तो पण मुंबईच्या ठिकाणी सचिन भाऊंची जी भेट झाली ती खरंच लाख मोलाची भेट झाली. आणि त्या भेटीसाठी मला आज 500 ते 600 किलोमीटर अंतरावरून त्यांचं अंतःकरण जाणून घेऊन आज तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आलोय. आणि सचिन भाऊंनी जो वेळ दिला तर तो वेळ खरंच आपला खूप महत्वाचा वेळ होता त्यांचा. सचिन भाऊ, तुम्ही जो आज खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनलला वेळ दिला, तर आज हा वेळ या चॅनलला द्यावासा का वाटला? कारण बरेच खिल्लार प्रेमी शर्यत बरीच कारण सांगत. आता तुम्ही आल्याबद्दल आभारी आहोत, तुम्ही आमची भेट घेतली, आभारी आहोत तुमचे पण आम्ही. बोला. मग या चॅनलला तुम्हाला वेळ अगोदर कुठं वेळ दिला होता का? मी कुणालाच मुलाखत दिली नाही किंवा कुणाशीच मी काही बोललेलं नाही. आज तुम्ही आले, एवढ्या लांबून माझ्यासाठी आले, खिल्लारसाठी किंवा याच्यासाठी, आपण एकामेकाशी संपर्क साधून जे काही साध्य करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न चालू आहे आपला एकामेकासाठी, का जेणेकरून लोकांच्या लक्षात आला पाहिजे. कारण नुसतं ओलू वापरून पण काय फायदा नाही. कुठल्या क्षेत्रात कुठल्या क्वालिटीचा पाहिजे आणि आपल्याला शर्यती क्षेत्रामध्ये काय वस्तू पाहिजे त्याच्यासाठी हे सर्व चालू आहे आपला. सचिन भाऊ, तुम्ही आत्ताच मला म्हणलात इतरांना वेळ दिला नाही आणि दुसऱ्यांना वेळ दिला, आणि तुमच्या चॅनलला आपण वेळ दिला. कारण नुसती फालतू बडबड करून पण फायदा नाही. काहीतरीच नुसती युट्यूबवरती, मीडियावरती आपण समोर येऊन आपली नुसती मीडिया करायची, त्याला मजा नाही.
ज्याला ज्याच्यातलं काय समजत नाही त्याला काय काय कशासाठी करता युट्यूबर. आज घरोघरी युट्यूबर तयार झाले पैसे कमवण्यासाठी, पण अक्कल नावाची वस्तूच नाही कुठली. जी काय प्रचार करायचे त्याचा पत्ताच नाही कुठला, का आपण कशाचा पत्ता हे करायचे. त्याच्यातून फक्त युट्यूबरतून एकच चालू आहे का शरीर क्षेत्रामध्ये एकामेकाला चढवताना भांडणं लावून द्यायची. तुला त्याने टाकला नाही याने त्याला टाकला, आणि त्या वेळेला ही शर्यत कशी झाली आणि त्याचा काय अनुभव आला. पण त्याच्यामध्ये कुणी कधी विचारलं नाही का तू कुठून आणला, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या याचा. एवढे युट्यूबर आहेत आज मुंबईमध्ये झाले, इकडे तिकडे झाले, तर कुणी पण सांगावा का कुठल्या जातीचा बैल आहे ना, आणि कुठून आणलाय, काय केले, कुठली लाईन ठेवायला पाहिजे, कुणीच नाही सांगितलं. मग ते दाखवायचं म्हणून दाखवतात शर्यतीना. आणि या चॅनलला वेळ का द्यावा वाटलं? याच्यातून आपल्याला पुढे जाता येईल, आणि ह्या चॅनलला वेळ देण्याचं कारण म्हणजे काही एकमेव कुठली तरी खिल्लारची पूर्णपणे ज्या 8 जाती आहेत खिल्लारमध्ये त्या कशा पुढे नेता येतील आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला काम चालू आहे. आणि त्या 8 मधून पण कुठलं आपण काम करता हे प्रत्यक्ष आपण डोक्यात घेऊन पुढे टाइम देऊन आपण चाललेलो आहोत आता. तर त्याच्यामध्ये आपल्याला सिद्धापूरमध्ये जास्त अनुभव आहे. काजलीमध्ये बैल आज आपण बघतो मार्केटमध्ये होऊ दे, बाजारामध्ये होऊ दे, काजली खिल्लार पण दिसत नाहीत शरद क्षेत्रामध्ये. पंढरपुरीमध्ये पण दिसत नाहीत. जे आहेत त्यांना ऊन सण होत नाही, त्यांना रानकडे सण होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पुढे बोलण्यात पण अर्थ नाही काय त्याच्यामध्ये. मंडळी, अशा घडाघडा बोलणाऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख होणं, जातीवंत व्यक्तिमत्वाची ओळख होणं आणि सत्यता मांडणाऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख होणं, याला एकमेव कारण आहे खिल्लार दुनियेतली सिद्धापूर खान. सिद्धापूर पाहिजेच, माप हे ते सर्व त्या गोष्टी सर्वच आहेत. त्याच्यामध्ये पोट नाही, त्याला रागटपणा आहे, काटकपणा आहे, पाहिजेच सिद्धापूर खाणीतली. आणि टोटल त्याच्यामधला मेन मुद्दा आता खरोखरचा मुंबई मधला, काही काहींची बैल आणतात, सगळ्या गोष्टी झाल्या, थंडीला पालतात तर गरमीला पळत नाही, मुसमवाईच पण असा पण प्रकार आहे त्याच्यामध्ये. म्हैसूर बैलांचा गरमीला थंडीला पळाली तर गरमीला पळत नाही, गरमीला पळाली तर थंडीला. त्याचं कारण काय? वातावरण त्यांना सूट नाही होत, कुठेतरी खाण्यामध्ये मिस्टेक होते, आणि काटकपणा पकडून धरत नाही बैल. आज मी अनुभव घेतला त्याच्यामधून. 4ही सीजनला बैल पाळणार आहे, 3ही सीजनला कोसा कलर हा 3ही सीजनला कलर मधला. सचिन भाऊ, तुमचे प्रणाम. सत्यता तुम्ही सांगितली. 3ही सीजनला बैल पाळणार आहे, तसा बैल टाकेल त्या पद्धतीने पाळणारा बैल आहे. आणि असं घडतं म्हणा की थंडीला पळतो, उन्हात पळत नाही, असं वेगवेगळ्या गोष्टी घडतात. 100% रिवर्स येतात बैला. 4ही सीजन चालणारा बैल आहे, मी अनुभव घेतलाय. तशी तुमची बैल म्हणजे कधी ह्याच वेळेला चालतात आणि ह्या वेळेला चालत नाहीत, असं कधी घडलंय का? माझा एक पण माझ्या याच्यामध्ये 2 वर्षामध्ये असं झालेलं नाही, न होऊन देणार पण नाही मी. त्याच्यामध्ये आपण स्वतः पण लक्ष द्यायला पाहिजे. ज्यावेळी कमी होतं त्यावेळी आपल्या खाद्यामध्ये कुठला तरी मिस्टेक झालेली, ज्यावेळी त्याच्या शरीरामध्ये कुठला तरी प्रकार हीटचा किंवा थंडीचा प्रकार त्याच्यामध्ये येत आहे, त्यावेळी बैल कमी झालेला असते, किंवा ओव्हरलोड खाना त्यावेळी कमी होते. त्याच्यासाठी प्रत्येक वेळी आपण त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. तो बैल आपण कसा पळतोय, काय करते, कुठल्या पद्धतीत हे करतोय, हे पण मेन महत्वाचं आहे. मोठं नशीब आहे ज्यानं आयुष्य शरीर क्षेत्रात घालवलेलं असतं, ज्यानं भरपूर काय पणा लावलेलं असतं, ज्यानं भरपूर बक्षीस मिळवलेलं असतात, मात्र तिथून जे पाहिजे ते आपल्याला ऐकायला मिळालं नसतं. ते आज सचिन भाऊ यांच्या व्यक्तिमत्वातून 2 वर्षात आपल्याला भयानक अनुभव मिळाला. 100%. नुसतं आपण त्या क्षेत्रामध्ये उतरून काय फायदा आहे? मग ज्या गोष्टीचा कळत नाही, कुठल्या कामाचा कळत नाही, मग ते नुसतं आपल्याला टायमिंग काय घालून फायदा आहे? दिवस निघून जाते, आपला टायमिंग निघून जाते, फायदा काय झाला? जर वेळेचा पत्ता आहे म्हणजे टायमिंगचा जर आपल्याला समज नसला तर त्याच्या मग वेस्टेज मेहनत करून फायदा नाही काहीच. माझा तर सरळ आहे डायरेक्ट. मला बरेच जण बोलले का मला तुमची मुलाखत घ्यायची आहे, करायची. मी मुलाखत देत पण नाही, मी उभा पण करत नाही. त्यांना सांगितलं, सरळ सांगितलं मी. बरेच जण मला हे केला, बरेच जण मला बोलले का तुमची मुलाखत घ्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. मग कशासाठी घ्यायची? टायमिंग वेस्टेज कशासाठी घालू? माझा वेस्टेज म्हणजे काय? नुसतं हवेत गोळ्या कशासाठी मारायचे आपण? जर त्या लाईन मधलं जर घेणाऱ्यालाच कळत नाही तर तुला बोलून फायदा काय त्यातला? म्हणजे तुम्हाला म्हणजे मीडियामध्ये बोलण्यासाठी म्हणजे तुम्हाला मागणी जनतेची होती का मीडियावाल्यांची पण होती? मीडियावाल्यांची पण होती, जनतेची पण होती, गायकांची.
पण नाही, आपल्याला ते विषयच नाही काय करायचा होता. आता एवढ्या लांबून तुम्ही आलात, तुमचा हे स्वागत करायचे, बोलायचे, हे करायचे, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी टायमिंग दिला. मी सचिन भाऊ, खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनलच्या परिवारमध्ये तुम्ही सामील झालात आणि भेट देण्यासाठी मी येण्याच्या आधी तुम्ही आलात. म्हणजे लक्षात ठेवा, खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल कडून आज ह्या व्यक्तिमत्वाची व्हिडिओ आहे. बैल तांडोरचा राजा हा आजारी असताना यांची विजिट झालेली आहे, सहकुटुंबासहित भेट झालेली आहे. तर सचिन भाऊंना विचारतोय की आज मीडियावाले किंवा मी स्वतः प्रत्येकाच्या घरापर्यंत गेल्यानंतर ती माणसं येतात, मात्र मी तुमच्या घरी न येता तुम्हीच प्रथम माझ्याकडे आलात. काय वाटलं तुम्हाला? तरच आपल्याला पुढे जाता येईल. जर आपण घरातून पाऊल नाही काढला तर समोरच्याला कसं काय येईल? जर मी नसतो गेलो तर तुमच्या तिकडची काय झाले असतं? मग कोणी नसतं माझ्यावर लक्ष दिला. आज मी गेल्या मुलं, आज ज्यांच्याकडे टॉपची ज्यांच्याकडे वलू आहेत ते तेवढी लोक बोलतात, सर कधी पाहिजे फक्त सांगा, तुम्हाला वासरू, तुम्हाला येण्याची गरज नाही. सचिन 80 वलू मधना त्याच्यातून ते 2 ते 4 वलू आहेत ते डायरेक्ट सांगतात मला, तुम्हाला कधी वासरू पाहिजे सांगा, तुम्हाला येण्याची गरज नाही. म्हणजे हा भेटीचा परिणाम, हा जागा सोडली. तुम्ही समजून घ्या आता विषय. जर आपण जर घरीच बसलो आणि बाजारांच्यातनच जर आणायला लागलो तर दर आठवड्याला आपल्याला बाजाराला ऐकायला न्यायला लागेल. कंपनी उठेल आपली ना, तितकं पण सत्य. कंपनीच उठणार ना. मग अशी पण तुम्हाला सांगितलं ना मी, आपल्या वासराच्या बरोबरला आणलेली वासर 10 ते 12 जण पुन्हा नेली विकायला, लाख 2-2 लाख 1.5 लाख रुपयाला लॉस गेले. ते मी नाव नाही घेत, आता उपयोग काय झाला? नाही, पण त्यांची नावं पण घेऊन काय म्हणजे नाव काढणार नाही. नाव घेऊन फायदा पण नाही काय. मंडळी, जे खरंच तुम्ही सत्यानं घडवताय ती गोष्ट दाखवायला लाजू नका, घाबरू नका. जसं सचिन भाऊने आज वेळ दिला आणि त्यांनी घडाघडाची सत्यता सांगितली की मला जिथं व्यक्त व्हायचं होतं तिथं व्यक्त झालो मी, सवालच नाही. आणि त्यांना चालून निमंत्रण जे आलेलं असतं व्यक्त होण्यासाठी किंवा व्यक्त करून घेण्यासाठी, ते त्यांनी नाकारलं. कारण का आज सत्यता त्यांना दाखवायची होती. सचिन भाऊ, तुम्ही वेळ दिला, भरपूर वेळ दिला, त्याबद्दल तुमचं हा खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल परिवार आभार मानतो. त्यानंतर एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला, एक शेवटचा प्रश्न आहे. जसं तुम्हाला या व्यवहारातून किंवा या खिल्लार शेतकऱ्यांची शान युट्यूब चॅनलच्या कामगिरीतून किंवा तुमच्या ह्या 2 वर्षाच्या कार्यकाळातून जेवढा अनुभव आला, त्याच्या पुढचा मी तुम्हाला अनुभव म्हणजे एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणा, आता सध्या तरुण वर्गाने किंवा ह्या शेतकऱ्यांनी समजा आता शहाणं व्हायचं आहे किंवा खिलारमध्ये पडायचं आहे, प्रत्येकाला शहरी क्षेत्र काही जमणार नाही, तर त्यांनी काय विचार केला पाहिजे किंवा सुरुवात किंवा संगत समाजात कोणाशी केली पाहिजे? जिथून 2 पैसे कसे मिळतील, कुठल्या धंद्यातून कशी उत्पन्न होईल, क्रिकेटकडे न जाता, त्याच्यासाठी वेस्टेज न जाता, जेवढा त्याला धंद्याच्या मार्फत जाता येईल तेवढा तिकडे जायला पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला जर स्वतःच्या औषधसाठी किंवा धंद्याच्या हिशोबामध्ये 1-2 गोंज ठेवून, खिल्लार ठेवून, त्यांचं संगोपन करून एखादा वलू तयार करून शिकवण देऊन चांगल्या किमतीला जाऊ शकतो. हे पुन्हा तुम्हाला रिप्लाय मध्ये मी सांगतो तुम्हाला, ते त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांना प्रॉपर मार्ग मिळण्यासाठी कोणाची दोस्ती करावी, आता त्यांना संभ्रम असतो प्रत्येक. त्याच्यासाठी फार्मर होणं महत्वाचं आहे. फार्मर झाला तरच पुढचं आहे. डिग्रीला कोणी विचारत नाही, डिग्रीवाल्याला पण पगार 15,000ची आज. डिग्री डिप्लोमावाल्याला पण 15,000 रुपयाचे, आणि तो सांगेल का मी MSc झाले ना, कॉम्प्युटर झाले, तुझ्या शोकेस मध्ये ठेव, नाही तर किचन ठेव तुझी डिग्री. मला गरज नाही पडली, मला गरज पडलेली नाही. मी या हिशोबाने डायरेक्ट सरळ भाषेत सांगते. डायरेक्ट जर बोलत असेल कोण डिग्री माझी झाली, आज तुम्ही 12वी 15वी झाले असेल, सरळ भाषेत मी आता तुमच्याशी बोललो, आता क्रॉस मध्ये. शेवटी पैसे कमवण्यासाठी किंवा धावण्यासाठी कुठपासून यावं लागला तुम्हाला, कुठे यावं लागला, पुन्हा रिटर्न तुम्हाला यावं लागला शेतकरी वर्गात, पुन्हा फार्मर आला. मग मी फार्मर आहे म्हणून सांगायला काय फरक पडतो मला? फरक काय पडतो मला? शेतकऱ्यांनी भाजी पिकवली तरच तुम्ही जगणार आहे. अंबानी पण तीच खाते भाजी, शेतकरी जगवतो तीच आहे, बरोबर आहे. मग त्यात लाजायचं काय? मग आपण लाजणं कशासाठी? लाजणं कशासाठी? आपण चोरी नाही करत ना आपण कोणाची. मी नाही शाळा शिकलो, नाही सांगतो ना, मी शिक्षण नाही घेतला, सांगितलं ना डायरेक्ट खुल्या, मी युट्यूब वरती सांगितला.
पण माझे काही इंजिनियर कामाला आहे, आर्किटेक्ट कामाला आहे. हा, आज 25-50 हजार पगार आहेत त्यांना. किती शिक्षण घ्यायचं पाहिजे, त्याला पण काहीतरी मर्यादा ठेवायची आपण. का अक्कल जाईसपर्यंत ती पण शिक्षण नाही पाहिजे. माझा पोरगा एवढा शिकलाय, काय उपयोग आहे? अरे तो तुझ्याजवळ आहे का? मंडळी, या ठिकाणी येऊन किंवा सचिन मुलाखत घेऊन माझे सुद्धा डोळे उघडले आणि आज तुमचे सुद्धा डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. कारण आज खिलारमध्ये काय यायचं किंवा कशासाठी धडपडायचे सांगितलं. सचिन भाऊ, या खिलारचा आपल्या शेतीसाठी किंवा मातीसाठी ह्या पोरांना नाले हो पाहिजे, कसा वापर करून घेता येईल? पाहिजे हो, मातीसाठी पाहिजेच आपल्याला. बैल गोंश नसला किंवा गाय नसली तर मजाच नाही त्याच्यामध्ये. पाहिजे आपल्याला, चिकार वाटते, कुत्रा कोंबडी पाहिजे. खरं फार्मरचा हे आपल्याला हेच आहे, अनुवंशिक आहे फार्मरला. काही वस्तू पाहिजेतच आपल्याला. आणि खिलार आणि त्यांच्या मुखी लागल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला बरंच काही, तर तो पण आशा करूनच आहे ना. आणि खिलार गायीचा वापर आपण घरगुती कसा करून घेऊ शकतो? आता दुधासाठी पण करायला पाहिजे, शेणासाठी पारायला पाहिजे, गोमूत्रासाठी पारायला पाहिजे, बरंच काही त्याच्यापासून आहे. आणि प्रत्येकाने जर ठेवले केल्यानंतर प्रत्येकाला स्वतःच्या शरीरासाठी पण सकाळी उठल्यानंतर धावपळ त्याच्या मागे चालू असते, जेणेकरून आपलं संरक्षण होतंय शरीराचा. पण आता सध्या जास्त पिशवीतल्या दुधाची ओढ आहे, त्यांना काय संदेश द्याल? आता त्याचा सर्वे करा. तुम्हाला एक छोटासा सांगतो. सोलापूर ना तुम्ही, सोलापूर ते कराड, सातारा ते पुणा, पॅरेलेस कुठे आहे? गर्दीमध्ये. आणि गर्दी कुठे आढळली? ती मुंबईमध्ये. जिथं पैसा आला तिथं माणसाला टायमिंग नाही, टायमिंग नाही तिथं दुधाची पिशवी आली. पहिले दूधवाला घरी घेऊन जात होता, त्याला टायमिंग नाही दूध टाकायला. आणि विकायला कोणाला? युपीचे भैये, बिहारचे भैये. मग तिथून विकून आले, त्याचं दूध तुम्ही चेक करायला गेले हो का? त्याचं दूध तुम्ही चेक करायला गेले हो का? नाही. मग तो कसला बनवला? शॅम्पूचा बनवले, कसला वेळ? मग प्या, दूधच पाहिजे, शॅम्पू प्याना मारा, पॅरालिसिस होतंय, कॅन्सर होतात, भरपूर आजार हे केलेत ना त्याच्यामध्ये. पण जो घरासमोर ज्याने गाय पाळली त्याला 2 रुपये वाढून नाही देणार त्याला, नाही त्याची ते दूध आणायला नाही कोण जाणार. त्याचा परिणाम हे होय. या गोष्टी माहित नसताना माणूस गर्दीत का? आज 100% मुंबईमध्ये पॅरालिसिसचं प्रमाण झालंय. एक तेल, दुसरं दूध, अटॅक. म्हणजे आपण बघत नाही, कष्ट करण्याची हिंमत नाही मुंबईमध्ये, फक्त जमीन विकताना पैसे घ्यायचे. पुढच्या वेळेला जमीन विकली त्याने, हे केलं, तर घर बांधला, हे केलं, त्याचा रॅबिट उचलायला पण पैसे नसतील ना, तो विचार करेल त्यावेळी का बाबाने आपली होती ती पण विकली, आता घर कोसळले, त्याचा तो JCB मध्ये उचलायचे, त्याला पण बाजूला टाकायला पैसे नसतील. ही मुंबईमधली स्टोरी होणार आहे काही कालानंतर. सत्यता 100% होणार आहे. ज्याच्याकडे होती विकली त्याच्याकडे दुसरा येणं काय? माणूस मुंबईमध्ये आज तोच करतोय, आयुष मध्ये राहतोय, कष्ट करण्याची हिंमत नाही. दारू पितोय, मस्त मच्छी मटण, आजचा आज, उद्याचा उद्या. आदिवासी समाज मुंबई. मग याच्या पुढचा पर्याय जर टिकायचा असेल तर मूळ स्वरूपातलं दूध प्यायचं असेल तर मूळ स्वरूपात शेतकरी व्हावं लागेल. फार्मर होणं महत्वाचं आहे. फार्मर जो होईल तोच पृथ्वीला राजा आहे, नाही तो विषय संपला. पाणी कधी पण आटेल, पत्ता नाही लागणार. पाणी कधी पण आटेल, पत्ता लागणार नाही. म्हणजे आता जे कॅन्सर, पॅरालिसिस आजार आहेत हे दुधामुळे आहेत, दूध आणि तेल याच्यामुळे आहेत. हार्ट अटॅक. यातून मुक्तता मिळवायची असेल तर पर्याय एकच, चांगला दूध प्या, चांगलं राहा, चांगला तेल प्या, भुईमुगाचा चांगला घाण्यातून काढलेला, 100% सक्सेस. याच्या पूर्वी होता का पॅरालिसिस? गर्दीत राहून या चांगल्या गोष्टी बघायला आणि घ्यायला पण वेळ नाही ना, टायमिंग नाही हो, असा विषय झाला. काय राहायचं गर्दीत? ह्या टायमिंग नाही, त्याचा अर्थ काय? याला सुशिक्षितपणा चालली, अक्कल डोक्यामध्ये आली, जास्त शिक्षण झाल्यामुळे मी असं करू का, जास्त शिक्षण झाल्यामुळं मी असं काम करू का. पण तू किती कमवतोय तो हिशोब नाही. आज कमवतो किती याला हिशोब आहे. तुम्ही डिग्री किती घेतली त्याला महत्व नाही. त्या कमवण्यासोबत आरोग्याला सुद्धा महत्व देणं तेवढंच महत्वाचं आहे. 100% ना. आता तुमच्या समोर मी सकाळपासून काय काय केलं तुम्ही बघितलं. मला माणूस ठेवता येणार नाही का? मी जर ऑफिस स्टॉप ठेवू शकतो माझा कामाला, तर 10,000 लेबर मी ठेवू शकत नाही का? सांगा मला. आता
मी ठेवू शकत नाही. जर इंजिनियरला मी 25,000 50,000 रुपये पगार देऊ शकतो साईटवरती, तर मला लेबर ठेवता येत नाही का? ड्रायव्हरांना मी 50,000 पगार करतो, तर मला माणूस ठेवता येणार नाही तर कामाला? सकाळपासून तुम्ही स्वतः झाडलोट केली, स्वतः शेण काढ, स्वतः चारा टाकताय. म्हणजे हाच प्रश्न पडला होता की आज तुम्ही 34 कोटी प्रोजेक्टचा मालक असताना तर आज स्वतः तुम्ही खिलारचं शेण का काढताय, स्वतः वैरण का टाकताय, त्यातनं काय आनंद मिळवायचा हे मला बघायचं होतं डोळ्यात आणि आज जाणून घ्यायचं. कसं असते, ज्यावेळेला आपल्याला वाटतं मी पैसेवाला आहे, तर माझ्यापेक्षा पण तो आहे, त्याच्यापेक्षा तो आहे, त्याच्यापेक्षा तो आहे मार्केटमध्ये, मग आपण कशासाठी भाव का? आपण कशासाठी भाव का? आपण काय कमवतो, किती कमवतो? कष्ट पाहिजेत ना अंगात. आपण कष्ट केलं तर मागचं कष्ट करणार आहेत ना. आपल्या बाबांनीच नाही केलं तर नातू कुठं करेल? स्वतः जन्म देणाऱ्याने कष्ट केलंच पाहिजे. आज मला 2 मुली आहेत, 100% ते काम करणार. आज मी माझ्या बरोबरला ते काम करतात सकाळी उठल्यानंतर, आणि त्यांच्या बरोबरची त्यांना शान उचलायची माहिती नाही. पुढची लाईफ काय होईल? नवऱ्याला आता खाली तुटवेल त्यांना नाही काम केलं तर. याच्यामध्ये त्यांना पण वळण मिळेल ना, का नाही मिळणार? ते पण आज तुम्ही करताय म्हणून त्यांना वळण मिळणार आहे, तुम्ही स्वतः धडपडताय म्हणून त्यांना बघायला मिळते. तो पोरगा सकाळी 6 वाजता उठून इथे येते बैलांच्यासाठी. हाऊस आहे त्याला, पण कष्ट करण्याची हिंमत आहे त्याच्यात. पण शाळा नाही शिकणार, पण तो कष्ट करणार. फोन आला होता सकाळी, नाही येते तो पोरगा आहे ना. हे आमचे सोंगडे आम सगळे इकडे अरे बाबा धरपकड करणारे सगळे हेल्प करतात ते मला. हा. मी नसलो तरी शान करणार, दोघे इथे करणार. करतात ते. हा पण हा जास्त कष्ट आहे सर, जाम काम करते. म्हणजे आज तुम्ही केलं तर तुमचं बघणार आहे, घरातला माणूस तुम्ही करता धरताय तर तुम्ही केल्यानंतर ह्या लेकरांना सवय लागणार आहे. तसं आज समाजातून आज मीडिया निघाली आणि मीडियातून तुम्हाला गोष्टी ऐकायच्या त्या, जर सत्यता सांगणाऱ्या माणसाच्या जर गोष्टी ऐकल्या आणि त्या जर अंमलात आणल्या तर तुमचा वेळ आणि खर्च वाचल्याशिवाय राहणार नाही. खिलार शेतकरी युट्यूब चॅनल तेच करत आहे, ज्याच्या अंतकरणात सत्यता आहे. ती सत्यता आज कोणताही खर्च न बघता, कोणताही वेळ न बघता आज तुमच्या आयुष्यातला वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, शेअर करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि बारकाईनं प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत ऐकावी लागेल आणि बघावी लागेल. आज बऱ्याच मीडियामधून बरेच व्हिडिओ येत असतात, पण आज त्यांनी जी स्थिर शांत बसून जो अनुभव सांगितला, आज तुम्हाला या धावपळीच्या आयुष्यात सांगता आला असता, धावपळ करताना सांगता आला असता. मी स्टार्टिंगला 10वी झाली, 10वीच्या नंतर मी चांगल्या ठिकाणी लागलो होतो कामाला. ती पण नोकरी सोडून दिली मी परमनंट. चांगल्या ठिकाणी चांगली नोकरी लागली. हा नोकरी लावली होती P&Oला, JNPT मध्ये, पोर्ट मध्ये. आजच्या कमीत कमी 1.5 लाख रुपये पगार असतात त्यावेळी मला, आताच्या कंडिशनला. का सोडावी वाटली ती पण मी सोडली त्यावेळी. नोकरी का सोडावी वाटली? कसं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीतून आपण अनुभव घेत गेल्यानंतर त्याला स्टार पण लागतात आपल्याला, आणि जेवढा चांगला करता येईल तेवढा चांगला करत पुढे जायचे आपल्याला. पुन्हा मी तुम्हाला रिव्हर्स मध्ये सांगतो, एक जर आपल्याला जर नशिबामध्ये जर पुढे जायचे आपल्याला, तर इमानदारीचा भाग एक ठेवून पुढे जायचे आपल्याला. मार्केटमध्ये व्यवहार चांगला पाहिजे, कुठल्याही प्रकारचं नाव खराब नाही पाहिजे, मेन पॉइंट. आणि त्याच्या माध्यमातून पुढे जाता वेळी माणसं भेटत आपल्याला कामांच्या ह्याच्यामधून. आणि जी नोकरीमध्ये आपण लागल्यानंतर जे वेळ काढू शकले नसतो आपण, हे नसतो, या ज्या गोष्टी झाल्या नसत्या, पण त्या गोष्टी माझ्या नोकरी नशिबातच नाही. आपल्या स्वतः मालक होण्याची इच्छा होती माझ्या. मग मालक व्हायचे, मग किती पण आम्हाला करायला लागू दे भले, मग झाडू मारायला लागला तरी मारीन मी. अशी स्टेप पकडून मी सुरुवात जी केली, आणि तिथून स्टेप घेत पुढं मग गेलो मी. पैसे जमा करत 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 घरातून न घेताना पूर्णपणे मग पुढं सांभाळत गेलो. मग पूर्ण माझा मीच 10 लावले, 20 लावले, मग कसे पुढे जातील, मग ते काम चालू केला मी केला. सचिन भाऊ, जसे तुम्ही आज शिक्षण घेऊन पण शिक्षणवाला मी डायरेक्ट सांगते, तू किती कमवते हे सांग, तुझी डिग्री तुझी तुला ठेव. डिग्रीशी मला मतलब नाही, तू किती शिकले याला महत्व नाही मी देत. शिक्षण पाहिजे, किती कुठपासून, त्याच्यावरती जर मला सांगत असेल तुझं तुला ठेवून दे, मला काय पाहिजे तेवढाच मी तुझ्याकडून घेते.
कपाटभर पाना तुझ्याकडे असतील त्याची मला गरज नाही, मला एकच पानाची गरज आहे. माझा हिशोब आहे. तू किती कमवतो ते सांग, बाकीचं काहीच नाही. सचिन भाऊ जसे तुम्ही आज माझा आत्याचा पोरगा माझ्या बॅचचा आहे, आज तो पण चांगला शिकलाय, तो ग्रॅज्युएशन चांगली डिग्रीला आहे. आज हिरानंदींचा डायरेक्टर आहे तो पण. आज 2 लाख माझ्या बॅचचा 2 लाख रुपये त्याला पण पगार आहे. त्याची पण प्रगती चांगली झाली. संजय हातमोडे तोरमाल्यामधला, पनवेल तोरमाला. आणि मी विदाऊट शिक्षण पण त्याच्या बरोबरलाच चालू मी पण. म्हणजे आम्ही दोघं पण चांगलेच निघलो, स्क्रॅप मध्ये गेलोच नाही. आमच्या सगळ्या चिंता पडली होती की याचा काय होईल भविष्यात, सर्वांना चिंता पडली होती. पण मी ते दाखवून दिलं नाही. मी माझ्या पद्धतीने पुढे पुढे चालू ना. आज आपण सांगेल त्या पद्धतीने आज IPS असू दे, चांगले चांगले अधिकारी असू दे, त्यांच्या खांद्याला खांदा म्हणजे पार्ट्याने एकत्र आम्ही बसतो. ACP असो ते असो, ते आपल्याला विचारतात आज विदाऊट शिक्षणवाल्याला पुढे काय करायचं, कसं करायचं आपण धंद्याच्या हिशोबाने. सचिन भाऊ, भविष्यात तुम्ही या बैलाच्या सोबत किंवा बैलानंतर म्हणजे या नादासोबत समजा तर गाई संगोपन करायचं काय विचार आहे का डोक्यात? विचार होता आहे, पण गाईच्या पासून कसं काय झाला का, जो आपल्याला विचार आहे. आता मला एक मुलात मी संपूर्ण सांगतो पूर्णपणे का मला दूध आवडत नाही, मला नाही जमत दूध, मग त्याच्यामुळे मी लक्ष देत नाही. आणि प्लस पॉइंट गाय ठेवावं ही आज पण इच्छा आहे. आता पण माझा विचार होता गोशाला मोठी बनवायची, 50-50 गायांची, जेणेकरून गायांची बनवायची आणि आदिवासी पट्ट्यातली लोक तिथे पोट भरतील असा माझा टार्गेट चालू होता. पण पूर्णपणे विचार केला त्यासाठी मग ते मोठा भांडवल आणि मोठी हे लागते, त्याला मॅनपॉवर जास्त पाहिजे आणि ती मॅनपॉवर भेटणार नाही. त्याच्यामुळे मी पाऊल मागे काढला आणि 1-2 गायी ठेवण्याची इच्छा होते. पण जिथे बैल असले तिथे गाय ठेवली तर मग यांचे पुन्हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी त्याच्या गायीच्या मागे लागत नाही जास्त. आणि खिल्लार मधून जर नुसती गायी इकडे आणायची क्वालिटीची ते काही भेटेल, तो विषय नाही त्याच्यामध्ये आपण. पण आमच्या इकडं सक्सेस होत नाही. बऱ्याच जणांनी गाय आणल्या होत्या, वासरू तयार नाही होत. काय कारण? नैसर्गिक वातावरणामुळे असेल, खाद्यामुळं. मी पूर्ण अनुभव घेतला, कुणाकडेच घरचा झालेला नाही तयार खिल्लार मध्ये. जिथं तयार होतो त्या ठिकाणी तुम्हाला वास्तव करता येईल का, किंवा त्या ठिकाणी जमीन म्हणा मॅनपॉवर तयार करता येईल? करू शकतो आपण, हे करतो, पण मॅनपॉवर नाही करता येणार आपल्याला. त्या पद्धतीचा माणूस पाहिजे. आज कोण कुणासाठी फुकटमध्ये मारणार नाही, आला का लक्षात? त्याच्यामुळे मी थोडा पाऊल त्याच्यामधनं मागे घेतला. नाही तर माझा दूध व्यवसायामध्ये, फार्मिंग मध्ये, कोंबडी शेळीपालन मध्ये, याच्यामध्ये सर्वात जास्त माझा डोका चालू होता. तर जास्तीत जास्त 500 लिटर पर्यंत 1000 लिटरचा आपण टार्गेट करून मोठा प्रोजेक्ट तयार करायचा, का जेणेकरून 10-20 लोक आपल्याकडे पोट भरतील परमनंट सिस्टीम मध्ये कामामध्ये. पण लोक नाही करणार कोण काम. आज आदिवासी पण माजलाय, आदिवासी वर्ग आहे ना तो पण माजला गेलाय. आम्ही शान भरू का, काम करू का? आपण अनुभव आला. दुसऱ्याचे जखमारे संडास पण भरतील 1000 रुपयांना जाऊन, पण ते शान नाही भरणार, काम नाही करणार. मला जर मॅनपॉवर जर दिली असती, काम करण्याची हिंमत ठेवली असती ना, तर त्याला 100% 20 ते 25 हजार रुपये महिन्यातली पगार पाडून दिला असता. मी पैसे मी लावले असते, एवढी माझी कॅपॅसिटी. 5-25 लाख रुपये टाकून आपण त्याला मंथली, बाबा तू मी लावल्यात त्यातला तुझा पगार कर ना, माझे वरचे पैसे मला दे, दुसऱ्याकडे मारण्यापेक्षा. पण ती कॅपॅसिटी नाही कोणत्यात. सचिन भाऊ, तुमच्या या प्लॅनिंगसाठी किंवा तुमच्या या आयडियासाठी समजा खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनल कडून काय अपेक्षा किंवा काय एखादी गोष्ट तुम्हाला त्यात मॅनपॉवर आहे समजा, तर त्या बाबतीत जर मदत झाली या चॅनलच्या मार्फत समजा करता येईल आपल्याला, तर तुम्ही तिथं पुढे जाणार का? 100%. जर माणसा इमानदारी आणि कम्फर्टेबल भेटली का, जेणेकरून आज तिथं रुपयाची उत्पन्न नाही आणि तिथं फायनान्सची गरज आहे आपल्याला. ऐका मी काय बोलतो, जिथे 1 रुपयाची उत्पन्न नाही त्या लोकांना, आणि तिथे जर फायनान्सरची गरज पडतंय आणि त्या लोकांची हिंमत आहे कष्ट करण्याची, का तिथे 10 रुपये, तिथे 10-20 हजार रुपये पगार त्यांना पडू शकतो. आणि तेही जर रात्रंदिवस मेहनत केली तर त्या ठिकाणी आपण 100% प्रयत्न करणार काम करण्याचा. का तिथली लोक जर सुखी होत असतील ना, त्यांच्या मागे मला 2 पैसे मिळत असतील तर, हे पण तुम्हाला सांगतो, हे पण आपल्या डोक्यामध्ये संकल्प आहे जास्त. हे कॅल्क्युलेशन केलंय का आर्थिक स्वरूपात? आर्थिक स्वरूपाचा, हा, ते माझ्या डोक्यामध्येच आहे.
का 5-50 लाख रुपये करोड रुपये लावून आपण तिथं प्रोजेक्ट तयार करू शकतो. म्हणजे हे तुमच्या मनाची तयारी आहे. मनाची तयारी आहे माझी. ऍक्च्युली कागदावरती तुम्ही सगळं कॅल्क्युलेट करून एकदा मला कळवा सगळी तयारी की आहे. मॅन पॉवर किती लागणार आहे. मॅन पॉवर का जेणेकरून तिथे ते सक्सेस झाला पाहिजे. पण सक्सेस होता वेळी त्यांनी ते उत्पन्न तिथे करून दाखवायला पाहिजे की बाबा हा प्रोजेक्ट केला तर इथून एवढे उत्पन्न निघू शकतो, आपल्याला एवढे पैसे सुटू शकतात, तर तिथे जाऊ शकतो. व्यवहारामध्ये क्लिअर कट आपण असतो, बोलता वेळी रोख बैठो. पण त्या कामात उतरल्याशिवाय तर कळणार नाही. कळणार 100% कळणार नाही. 100%. त्यामध्ये उतरण्यासाठी सुरुवात तुम्हाला काय पाहिजे. त्याच्यासाठी मॅन पॉवर पहिली जर तयार असेल, उद्या जर जिथं करायची तिथे आपल्याला जर मॅन पॉवर जर नसेल भेटत तर तिथं काय करून फायदा नाही. इथून 600 किलोमीटरवरती जाऊ शकत नाही आपण. आता इथं गायींची जर उपजत होण्याची शक्यता नैसर्गिकरित्या जर कमी असेल तर तुम्हाला हा प्रोजेक्ट ज्या भागात खरं सक्सेस ठरतोय त्या भागात करायला जमेल का. मॅन पॉवर आणि जागा म्हणा सगळ्या गोष्टी जर भेटल्या तर नेटवर्क मधून. 100%. आज तुमच्या इथं दुधाला काय भाव चालू आहे आता डेअरीला सांगा. आपण चर्चेमध्येच बोलू, तुम्हाला दाखवतो. विदेशी गायींचा चालू आहे 30 रुपये ते 35 रुपयाच्या दरम्यान राहतो तो विदेशी गायींचा चालू आहे. आणि देशी गायींचा चालू आहे 100, 150, 200 रुपये लिटर चालू आहे. देशी विदेशी विदेशी गायींचा जो एचएफ आणि जर्सी आहे तो डेअरीचा 30 ते 35 रुपये मध्ये रेट राहतो. म्हणजे तो गर्दीला दूध पाजण्यासाठीच व्यवसाय आहे, स्वतःला घरी खाण्यासाठी ते रुपये नाहीत. त्यानंतर ज्यांच्याकडे देशी गाय आहे अशा शेतकऱ्यांची उदाहरणं मी जगाला दाखवलेत की ते 100 रुपये लिटरनं 150 रुपये लिटरनं दूध विकतायत लोकल. थोडा तुमचा कुठेतरी कन्फ्युज आहे तुम्ही आता याच्यामध्ये. 150 रुपये आता दुधाच्या याच्यामध्ये मार्केटमध्ये घ्यायला माणूस पाहिजे हो, त्याला नाही घेणार तेवढं. हे जे तुम्हाला ते सांगतात कोण, हे चुकीची माहिती सांगतात. आपण एक 50 रुपये पकडू. आता तुम्हालाच मी बोलतो डायरेक्ट का 25-30 रुपये लिटर बोलता ना तुम्ही. 30 रुपयामध्ये तुम्हाला किती उरतात खर्च जाऊन. ते जे पिकवतात ते त्यांना किती उरतं ते कॅल्क्युलेशन त्यांना माहित असणार. पण आज त्याचा रेट तो आहे आणि देशी गायचा एक 50 रुपये म्हणजे त्याच्या दुधापेक्षा जास्त आहे रेट. इतर गायच्या दुधापेक्षा देशी गायच्या दुधाचा रेट जास्त आहे. आपण जर तो प्रोजेक्ट जर उभा केला आज तिथं 30 रुपयाने जाते दूध, बरोबर आहे. तोच प्रोजेक्ट जर आपण उभा केला माझा म्हणणं आणि त्याच याच्यामधून गेलो आणि मुंबई ठिकाणी जर तो सेलिंग जर केला तो काही अडचण येणार नाही. पण ते त्या पद्धतीने प्लॅन. तुमच्या इथे किती रुपयाने जाते. 50 रुपये देशी गायचा. देशी गायचा आणि जर्सी गायचा. जर्सी गायचं 30 ते 35. आज जर्सी गायचं दूध इथं जातं 60 रुपयांनी किंवा 55 रुपयांनी, 50 रुपयांनी पकडा. पण इथं देशी गायची उपलब्धता नाही म्हणून त्या किमतीला ते दूध घेतात ना. घेणाऱ्याला त्याला गरज नाही पडली हो, त्याला दुधाची गरज आहे. तुम्ही कसला आणलं त्याची गरज नाही, पण तो कुत्र्याचा दिला तरी ते पितील. त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो, ती आयडिया चांगली. आता तुम्ही म्हटला तो कोणतेही दूध दिलं तर उपलब्ध करून दिले तर तो घेणारच. हा प्रोजेक्ट आज तुम्ही तो प्रोजेक्ट खूप मोठा आहे, तुम्हाला सक्सेस करायचा आहे तर कमीत कमी सुरुवात करू शकताय. ज्यावेळी त्याच्यासाठी ती मॅन पॉवर पाहिजे. मी तुम्हाला बोललो ना, सगळा जाऊन सगळा हे करून सगळा खर्च करून तरी पण 20-25 रुपये आपल्याला जर राहिले, 25ला 25 गाडी येते जाऊन आणि क्वांटिटी मोठी जर असेल तर मोठावाला का टाइम नाही जायचे. साहेब माझं सजेशन आहे किंवा माझा एक विचार आहे. आता जे मॅन पॉवरचा मुद्दा आला म्हणून सांगतो मी, जर हे घरातलं जे काय आता सध्या संगोपन आहे हे तुम्हाला मॅन पॉवर मिळवण्यासाठी किंवा ते मॅन पॉवर चेकिंग करण्यासाठी तुम्ही इथून सुरुवात करू शकता. मॅन पॉवर आधी इथं ठेवून आणि त्यानंतर तुम्ही देशी गाई सांभाळू शकता आणि ती मॅन पॉवर त्या मोजक्या गोष्टीला वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अंदाज येईल वाढ करायची का न करायची. कमीत कमी तुम्ही घरासाठी किंवा तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे 50 रुपयानं तुम्ही कशाचे दूध घेणार आहे त्यांना ती देशी गाईचं दूध पुरवा 1-2 कस्टमरला. नाही घेतो सगळं करून बसलो आम्ही. नाही एवढ्या मागाचं दूध नाही कोण घेत, माणूस विचार करतोय. म्हणजे आता जे दूध घेतायत त्या रुपयामध्येच ते दूध द्या. जर्सी गाईच्या दुधामध्ये आजपर्यंत 100% भेसलचा भाग गेला. एचएफला पण आजच्या कंडिशनला कॅन्सरनं पॅरालिसचा जास्त प्रमाण आहे, अटॅक. हे माहिती असून पण तुम्ही 50 रुपयांनी घेता आणि ओरिजिनल दूध तुम्हाला 60 रुपयांनी देत असाल तर तिथे घेतात का बघा, नाही घेत. आणि दवाखान्यात किती पैसे घालवतात आजच्या क्षणाला, तो हिशोब आयुष्यात कमवलेले तेवढे तिथं हिशोब कोणच करत नाही. 1000 रुपयाची दारूची बॉटल पिऊ शकतात, 500 रुपयाची बदामा खाण्याची हिंमत नाही कोणची महिन्याला.
म्हणजे हा बदल घडण्यासाठी प्रत्येकाला तसं विचार केलाच पाहिजे ना, प्रत्येकाने. ते समजून घ्यायला पाहिजे ना, आपण जगाची तर पृथ्वीवर काय करायला पाहिजे आपण. बॉटल प्यायची का दूध प्यायची? रोजचा विषय आहे ना. ठीक आहे सचिन भाऊ, बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी आभार मानतो. आणि मला 1-2 मिनिटाचा वेळ द्या परत, की ह्या छकड्याबद्दल जरा मला बोलायचं आहे, किंवा ह्या बैलाची रचना आपण डायरेक्टली चित्रीकरण करून तो मांडायचा, की छकडा असाच का ह्या रचनेचा आहे, किंवा ह्या बैलाचा कोणता भाग हा तुम्हाला शर्यत क्षेत्रासाठी किंवा पळायसाठी किंवा तो नंबरसाठी ओव्हरटेक करण्यासाठी महत्वाचा आहे. ओके, ठीक.